नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ही सन आणि अर्थ यांच्या दरम्यान असते आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ही सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान असते. हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता अकॉर्डिंग टू सचिन किरत's theory of time compensation, sun integrates and moon differentiates. या थेरीनुसार, या मी डेव्हलप केलेल्या थेरीनुसार स्टेट लाईन कशी तयार होते. तर स्टेट लाईन जी असते की जी न्यूटनचा किंवा लाइब्निजचा बेसिक फॉर्म्युला फॉलो करते, ही जी स्टेट लाईन आहे ना, ही स्टेट लाईन मामूली नाही आहे. इट इज द एअर ऑफ टाईम आहे. स्टेट लाईन रिप्रेझेंट द टाईम बिकॉज ती न्यूटनचा किंवा लाइब्निजचा जो कॅल्क्युलसचा बेसिक फॉर्म्युला आहे, लिमिट h टेन टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. लिमिट h टेन टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1 हा कॅल्क्युलसचा म्हणजे न्यूटन आणि लाइब्निजने स्वतंत्रपणे मांडलेला हा जो कॅल्क्युलसचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला आहे, हा जर कोण फॉलो करत असेल तर ती स्टेट लाईन फॉलो करते, म्हणजे एक्स ॲक्सिस फॉलो करतो. आणि ही स्टेट लाईन म्हणजेच टाइम रिप्रेझेंट करते अकॉर्डिंग टू सचिन किरत's theory ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. या थेरीनुसार स्टेट लाईन जी आहे ही टाइम रिप्रेझेंट करते आणि ही जी स्टेट लाईन आहे ही सन आणि मून यांच्या दरम्यान आहे. ही जी स्टेट लाईन आहे ना, ही सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. टू बी प्रिसाइसली सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. आणि जेव्हा लाईन डिफरन्शिएट होते तेव्हा ट्रायंगल तयार होतो. हा ट्रायंगल जो आहे तो कुणाच्या दरम्यान आहे? सन, अर्थ आणि मूनच्या दरम्यान. म्हणजे स्टेट लाईन जी आहे ती सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. आणि ट्रायंगल हा सुद्धा जो आहे तो सन, अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. आणि क्वाड्रिलॅटरल आहे ना, त्याच्यामध्ये हे 3 पॉइंट फिक्स असतात. सन, अर्थ आणि मून हे कुठल्याही जॉमेट्रिकल फिगरमध्ये हे पॉइंट फिक्स असतात. मग चौथा पॉईंट कुठला, पाचवा पॉईंट कुठला, म्हणजे क्वाड्रिलॅटरल, पेंटागॉन, हेक्झागॉन हे बाकीचे प्लॅनेट्स जेव्हा एंट्री करतात, जेव्हा बाकीच्या प्लॅनेट्सला आपण कन्सिडर करतो, म्हणजे क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करण्यासाठी, म्हणजे क्वाड्रिलॅटर कसा तयार होतो? सन, अर्थ, मून हे 3 वर्टायसेस कॉमनच असतात. चौथा वर्टायसेस जो आहे तो तुम्ही कुठलाही प्लॅनेट घेऊ शकता. तुम्ही ज्युपिटर घेऊ शकता, तुम्ही विनस घेऊ शकता, तुम्ही मार्स घेऊ शकता, तुम्ही मर्क्युरी घेऊ शकता, तुम्ही सॅटर्न घेऊ शकता. कुठलाही उर्वरित प्लॅनेट तुम्ही कन्सिडर करू शकता. पेंटागॉनला सुद्धा तोच 3 पॉइंट फिक्स असतात अकॉर्डिंग टू सचिन किरत थेरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. क्वाड्रिलॅटरचे किंवा कुठल्याही जॉमेट्रिकल फिगरचे जे 3 पॉइंट आहेत, हे 3 पॉइंट म्हणजे सन, अर्थ आणि मून. तर ह्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना अर्थात माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरत थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.